नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती याचा जो फॉर्म आहे हा पाहणार आहोत. कशा प्रकारे भरायचा संपूर्ण पाहणार आहोत. ही जी भरती ही सरळ सेवा भरती. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण PDF ची माहिती दिलेली, कोणत्या जागा असणार आहे, कोणती पद आहेत आणि त्यांच्यासाठी फी किती, संपूर्ण माहिती तुम्हाला त्या कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. कालचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तुम्ही, आपल्या यूट्यूब चॅनलवर हा जो व्हिडिओ कालचा व्हिडिओ या ठिकाणी आहे त्यावर जाऊन तुम्ही तो पाहू शकता. त्याच्यावर संपूर्ण माहिती दिलेली, तुम्ही तो चेक करून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉर्म दाखवणार आहे. फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती काळजीपूर्वक पाहून घ्या. व्हिडिओ स्किप करून पाहू नका. स्किप केल्यानंतर काय होणार आहे, काही स्टेप आहेत ते तुम्हाला लक्षात येणार नाहीयेत. त्याच्यामुळे पाहताना कंटिन्यू पाहून घ्या. त्याच्यानंतर फॉर्म फिलअप करायला सुरुवात करा. चला तर मग चालू करूया. पण मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याआधी जर आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे सरकारी नोकरी जाहिरातीचे जे काही व्हिडिओ असतात ते सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअपचा चॅनल आहे तो सुद्धा जॉईन करा. चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली, त्यावर जाऊन तुम्ही ते क्लिक करून जॉईन होऊ शकता. चला तर मग चालू करूया. सुरुवातीला तुम्हाला naukriupdate.in या वेबसाईटवर यायचं. वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली, ती ओपन करायची. ओपन केल्यानंतर याच्यामध्ये सुरुवातीलाच GMC धुळे ही जी जाहिरात आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वर्तमान भरतीमध्ये सुरुवातीलाच आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर थोडं खाली यायचे. या ठिकाणी जाहिरात आहे, हे पहा. या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली. याची जी माहिती कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर दिलेली त्यावर तुम्ही ते चेक करून घ्या. आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी लिंक आहे, इथं लिंकला क्लिक करायचे. जर तुम्हाला कालची जर PDF पाहिजे असेल, या जाहिरातीची PDF आहे संपूर्ण, इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती संपूर्ण PDF पाहायला मिळणार आहे आणि वरती वेबसाईटची लिंक दिलेली. आता आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा, त्याच्यासाठी काय करायचं, इथे क्लिक करा. इथे क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता श्री भाऊसाहेब हिरे यांची गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल धुळे यांची जी वेबसाईट आहे जाहिरात भरण्यासाठी गट ड साठी भरती या ठिकाणी आलेले. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता हा जो फॉर्म आहे हा आजपासून चालू झालेले. आजपासून चालू झाले ते 24/1 पर्यंत फॉर्म चालू असणार आहे. आता फॉर्म भरण्यासाठी काय करायचं, तुम्हाला राईट साईडला इथं क्लिक हिअरचं बटन आहे, क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन, या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये तुमची माहिती भरायची. सुरुवातीला फर्स्ट नेम येणार आहे, नंतर कन्फर्म करण्यासाठी तेच नाव पुन्हा टाकायचे. त्यानंतर मिडल नेम आहे. सुरुवातीला फर्स्ट नेम असणार आहे, मिडल नेम नंतर लास्ट नेम, हे दोन्ही डबल टाईप करायचे कन्फर्म करण्यासाठी. कोणत्याही ठिकाणी स्पेस द्यायचं नाही. स्पेस दिलं तर तुमचं चुकीचं दाखवणार आहे, त्याच्यामुळे स्पेस द्यायचं नाही. इकडंच डायरेक्टली नाव टाईप करायचे. नाव संपूर्ण टाईप झाल्यानंतर फुल नेम या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाणार आहे, हे चेक करून घ्या बरोबर आहे का. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये सुरुवातीला मोबाईल नंबर देण्यासाठी मोबाईल नंबर टाकायचा आणि कन्फर्म करण्यासाठी तोच नंबर पुन्हा खाली टाकायचा आहे. अल्टरनेट नंबरच्या जागी दुसरा कोणताही नंबर तुम्ही ते ऍड करू शकता. त्याच्यानंतर मेल ID द्यायचंय, तुमचं चालू मेल ID टाकायचंय. दोन्ही मोबाईल नंबर देताना चालू द्यायचंय, मेल ID चालू द्यायचंय. म्हणजे जे काही हॉल तिकीट येणार आहे तुम्हाला मेलला किंवा मेसेजवर, तुम्हाला मेसेज येणार किंवा मेल येणार आहे, त्यामुळे तुम्हाला तो ID बरोबर द्यायचा आहे. वरच्या स्टेपमध्ये मेल ID टाईप करताना काय करायचं, फक्त मेल IDचा जो सुरुवातीचा भाग आहे तो तुम्हाला ऍड करायचा आहे. म्हणजे सुरुवातीला समजा ganesh@gmail.com असेल तर फक्त तुम्हाला गणेशच टाकायचं आहे. ऑलरेडी या ठिकाणी ऍड केलेले, तुम्हाला ते सेपरेट टाईप करायची गरज नाही. आणि आपला कोणता असणार, कोणत्या याच्यावर तुमचा मेल आहे, जीमेलवर किंवा हॉटमेल आहे, .in लाईव्ह कशावर असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा. जीमेलवर आहे आपला, त्यामुळे जीमेल सिलेक्ट केलेले. तो संपूर्ण मेल ID तुम्हाला खाली टाईप करून घ्यायचा आहे. टाईप करून झाल्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड ऍड केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर कन्फर्म करण्यासाठी या ठिकाणी वरती ओकेचं बटन, ओकेला क्लिक करायचं. हे पहा रजिस्ट्रेशन झालेलं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याचा पासवर्ड या ठिकाणी दाखवला जातो वरती, हे पहा. आणि त्याचा तुम्हाला मेसेज किंवा मेल हे दोन्ही तुम्हाला येणार आहे. तुम्ही ते चेक करून घ्या, मेलवर आला असेल किंवा मेसेज आला असेल. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला फोटो आणि सही हे दोन्ही अपलोड करायचे. आता अपलोड करण्यासाठी काय करायचंय,
चूज फाईल या ठिकाणी फोटो सिलेक्ट करा. फोटो ऍड झाल्यानंतर अशा प्रकारे तिथं दाखवलं जाणार आहे तुम्हाला. सेम त्याचप्रमाणे सही तुम्हाला अपलोड करायची. आता या ठिकाणी एक एरर येतोय. याची सिग्नेचरची जी साईज आहे ही 10 ते 20 KB लागणार आहे. आता हे कशा प्रकारे चेंज करायचंय? रिसाइज इमेज. आता गुगल मध्ये जायचंय, रिसाइज इमेज ऑनलाईन हे तुम्हाला सर्च करायचंय, किंवा रिसाइज इमेज जरी सर्च केलं तरी चालणार आहे. सेकंडला ही जी वेबसाईट आहे ओपन करायची. तुमची जी सही असणार आहे ती या ठिकाणी अपलोड करायची. अपलोड झाल्यानंतर खाली रिसाइजचं बटन आहे या ठिकाणी क्लिक करायचंय. तुमची जी साईज या ठिकाणी दाखवली जाणार, तुमच्या फोटोची जी सही असणार आहे तिची साईज आता सध्या काय झालेली. आता ही जी साईज आहे, आता आपल्याला साईज काय लागत होती 10 ते 20 KB. आता ही साईज कमी आहे, आपल्याला जास्त लागणार आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला वरती यायचंय, विड्थ ही वाढवायची. आता विड्थ 70 आहे, 70च्या जागी तुम्ही 90 करा आणि रिसाइज करा. बघा 8 झाले. आता तरी ही कमी पडते, आपल्याला फोटो लागणार आहे 10 ते 20 KBचा. तर काय करायचंय, या ठिकाणी खाली क्वालिटी दिलेली, क्वालिटी वाढवायची, किंवा तुम्ही हे 95 पर्यंत पण घेऊ शकता. आता शक्यतो आता मला क्वालिटी वाढवायची. क्वालिटी मी 95 केली आणि वरती या ठिकाणी 92 करतो आणि रिसाइज इमेज. हे पहा या ठिकाणी पाहू शकता 11.2 या साईजचा फोटो झालेला आहे. आता हा फोटो डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे दाखवलं जाईल. सिलेक्ट करून तुम्हाला ओपन करायचं आहे. तुमची सही या ठिकाणी अपलोड होणार आहे, म्हणजे काही एरर येणार नाही, क्लिअर अपलोड होणार आहे. झाल्यानंतर नेक्स्ट करायचे. आता नेक्स्ट करताना आपल्याला एरर आलेला आहे. या ठिकाणी डिक्लेरेशन हे कन्फर्म केलेलं नाही, तुम्हाला आय कन्फर्म इथं सिलेक्ट करून घ्यायचे. झाल्यानंतर नेक्स्ट करायचे. नेक्स्ट झाल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे. धुळेसाठी करायचं, अण्णाभाऊ हिरे शासकीय विद्यालय धुळे आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे. आता दोन्हीपैकी कोणत्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचे. समजा मला वरती करायचंय, काही ठिकाणी महिला आयांच्या जागा आहेत आता, किंवा हॉस्पिटलच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी इथं रुग्णालयामध्ये तुम्हाला ते ऍड करावं लागणार आहे. बाकीच्या ज्या जागा असणार आहे त्या याच्यामध्ये येणार आहे महाविद्यालयामध्ये. वरती मी सिलेक्ट केलं महाविद्यालयाचं. याच्यामध्ये मला समजा शिपाई पदासाठी भरायचंय, मी शिपाई पद सिलेक्ट केलं आणि कॅटेगरी सिलेक्ट करायची. आपली जी कॅटेगरी असणार आहे ती इथं सिलेक्ट करून घ्यायची. फॉर्म भरण्याआधी तुम्ही कॅटेगरी चेक करा, त्या कॅटेगरीला त्या जागा आहेत का. जर नसेल तर तुमचा फॉर्म कॅन्सल होणार पुढे जाऊन. त्यामुळे तुम्ही ते चेक करून घ्या बरोबर आहे का सर्व. त्याच्यानंतर खाली यायचे. डिझिबिलिटीचा ऑप्शन आहे, अपंग जर असेल तर यस करायचे. यस करून त्याचं पर्सेंटेज वगैरे काय असेल, कोणत्या याच्यात मोडतोय ABCD कशामध्ये ते ऍड करायचे. जर नसेल तर नो करायचे. त्यानंतर खाली यायचे. आता हे जे ऑप्शन आहेत हे सध्या इथं बंद दाखवतात. हे पहा इथं जे ऑप्शन आहेत हे सर्व काही बंद आहेत, कारण याच्यामध्ये नॉन क्रिमिनलचं ST कॅटेगरीसाठी लागत नाहीये. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत हे हँडिकॅपच्या आहेत, काय डिझेबिलिटीच्या, ते सुद्धा लागत नाही. नो केल्यामुळे ते काय ऑप्शन ऑटोमॅटिकली बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला खाली यायचे. याच्यामध्ये आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आहे का, असेल तर येस करायचे, नसेल तर नो करायचं. पण शक्यतो तुम्ही कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला येसच करावं लागणार आहे, कारण कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यासाठी. नंतर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर येस करायचे, नसेल तर नो करायचे. नसेल तरी चालेल, 6 महिन्यानंतर ते अपलोड करायचे. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेलीच आहे त्याची. नंतर एक्स सर्व्हिसमॅन असेल तर येस करायचे, नसेल तर नो करायचे. नंतर अपंग एक्स सर्व्हिसमॅन नाहीये काय, नो. अर्जदार महिला आरक्षणात अर्ज करत आहे का, असेल तर येस करा, महिला भरत असेल तर, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर खेळाडू आहे का, नाहीये. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त असेल तर येस करा, भूकंपग्रस्ताचा असेल तर येस करायचं. तुम्हाला मी जे स्टेप सांगतो ते चेक करून घ्या. त्याच्यानंतर अंशकालिक कर्मचारी असेल तर येस करा, नसेल तर नो करायचंय. और पण अनाथ असेल तर येस करा, नसेल तर नो करायचंय. अनाथ मध्ये येस जर केलं तुम्ही अनाथचं, तर संस्थात्मक किंवा संस्था बाह्य हे दोन्हीपैकी सिलेक्ट करून घ्या कसं असणार आहे ते. आता आपलं नाहीये त्याच्यामुळे इथं नो करायचे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, इथं येस करायचे आपल्याला.
त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावांतील मराठी भाषिक उमेदवार आहात काय? आपण त्याच्यामध्ये नाही ते आणि ऑप्शन पण बंद आहे, विविध काहीच करायचं नाही, आहे तसंच ठेवून द्यायचे. असेल तर तुम्हाला येस करायचे, नसेल तर नो करायचे. स्वातंत्र्य सैनिक पाल्य असेल तर येस करा किंवा नो. नंतर अर्जदार सन 2091 चे जनगणना कर्मचारी असेल तर येस करा किंवा नो करायचे. अर्जदार सन 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी आहेत का? निवडणूक कर्मचारी पाहिजे, कर्मचारी नाही आपण त्याच्यामुळे नो केलंय. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य नाही. त्याच्यानंतर धर्म टाकायचा आपला हिंदू आहे. नंतर इंडियन बरोबर आलेलं आहे. आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर आहे का तुमच्याकडे? असणारच आहे 100%. असेल यस करून तुमचा तो आधार कार्ड नंबर असणार आहे तो तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचा आहे. नसेल तर नो करायचे, पण शक्यतो सर्वांकडे आहेच. नंबर टाकल्यानंतर सेंटर ऑफ एक्झामिनेशन आहे, या ठिकाणी परीक्षा कुठं पाहिजे तुम्हाला हे सिलेक्ट करून घ्यायचे. आपल्याला पुणेमध्ये पाहिजे तर पुणे सिलेक्ट केलेले. नंतर जन्मतारीख टाकायची. जन्मतारीख टाकल्यानंतर लिंग सिलेक्ट करायचं, पुरुष महिला सिलेक्ट करून घ्यायचे. नंतर तुम्हाला जुळे भावंड आहेत का, ट्विन्स ब्रदर असेल तर येस करा किंवा नो करायचं. असेल तर येस करून ते नाव टाकायचे त्याचं, नसेल तर नो करा या ठिकाणी. त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती म्हणजे मॅरिड आहेत का, असेल तर येस करा, मॅरिड अनमॅरिड हे सिलेक्ट करून घेऊ शकता. नंतर वडिलांचे नावे, त्याच्या खाली आईचे नाव द्यायचे, त्याच्या खाली पत्नीचे नाव. जर मॅरिड टाकल्यानंतर तो ऑप्शन येणार आहे, जर अनमॅरिड असेल हा ऑप्शन बंद असणार आहे. त्याच्यानंतर खाली यायचे, खाली तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे, पत्रव्यवहाराचा पत्ता जो असणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण पत्ता तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायचा आहे. त्याच्यानंतर खाली कायमचा पत्ता असणार आहे, जर असेल तर ऍड करा. तुमचे दोन पत्ते असतील, सध्याचा पत्ता वेगळा आणि कायमचा पत्ता वेगळा, तर तुम्ही सेपरेट ऍड करू शकता. आता आपला सेम असल्यामुळे सेमला क्लिक केलेलं तोच ऍड्रेस खाली आलेला आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशनची फी आली, म्हणजे फॉर्मसाठी किती फी लागणार आहे या ठिकाणी आलेले 900 रुपये. 900 रुपये फी लागणार आहे, कारण एसटी कॅटेगरीमध्ये असल्यामुळे. त्याच्यानंतर खाली इकडं व्हॅलिडेट युअर डिटेल या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर वरती व्हेरीफाईड सक्सेसफुली असं यायला पाहिजे. जर व्हेरीफाईड सक्सेसफुली येत नसेल तर वरती कुठेतरी तुम्हाला रेड लाईन येणार आहे, म्हणजे जर चुकला असेल तर रेड लाईन खाली दाखवली जाते, तो ऑप्शन तुम्हाला करेक्शन करून घ्यायचं आहे. तर आपलं बरोबर आलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, सेव्ह अँड नेक्स्ट पुढची स्टेप घ्यायची. आता याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शिक्षण टाकायचे. शिक्षण क्वालिफिकेशन काय काय असणार आहे याच्यामध्ये, नॉन मॅट्रिक म्हणजे आता जाहिरातीसाठी 2 शिक्षण आहेत, एक 10वी आणि दुसरं काय 7वी. जर 7वी जर असेल तर तुम्हाला 7वीची माहिती वरती टाकायची, जर 10वी असेल तर 10वीची खाली टाकायची. आता आपण जे पद ऍड केलेले हे 10वीवर आहे, त्याच्यामुळे 10वीची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकायचे. नंतर स्ट्रीम, आता स्ट्रीम काय असणार आहे, इथं ऑदर केले आपण आणि इथं SSC करायचे तुम्हाला फक्त. नंतर पासिंगची डेट टाकायची, तुम्ही कधी पासिंग झालेला आहे त्याची डेट तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची. आता पासिंगची डेट काही जणांना माहित नाही, पासिंगची डेट कुठं असणार आहे, तुमचं जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्या सर्वात खाली लेफ्ट साईडला पासिंगची डेट दिलेली असते, ती चेक करून घ्या आणि ती डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची. त्याच्यानंतर टक्केवारी टाकायची. टक्केवारी जी असेल तुमची ती टक्केवारी तुम्हाला ऍड करायची आणि या ठिकाणी क्लास सिलेक्ट करायचा आहे, फर्स्ट क्लास. नंतर खाली यायचे. खाली आल्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला 10वी 12वी ग्रॅज्युएशन ITI काय असेल तुमचं याच्या व्यतिरिक्त तुम्ही ते ऍड करू शकता पुढं. त्याच्यानंतर खाली अनुभवाचं दिलेले, अनुभव ऍड करायचे तुम्हाला. अनुभव म्हणजे तुम्ही आधी कुठं काम करत होता का त्याचा अनुभव लागणार आहे आणि त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. तुम्ही जे इथं टाकणार आहेत काय कालावधी काय डेट टाकणार आहे, ह्या ज्या डेट आहेत ह्या तुमच्या ज्या सर्टिफिकेट डेट असणार आहे या मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे किती कालावधी असेल, 5 महिने असेल, 6 महिने किंवा वर्ष असेल, तो कालावधी तुमचा मॅच झाला पाहिजे. कधी तुम्ही जॉईन केलं आणि कधी सोडले हे सर्व काही तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायचे. झाल्यानंतर खाली लँग्वेज ऍड करायच्यात, कोणती कोणती भाषा तुम्हाला येते, मराठी हिंदी आणि इंग्लिश ऍड करायचे. सिलेक्ट करून घ्यायचे, लिहिता वाचता बोलता येत आहे.
झाल्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेटला सिलेक्ट करायचं, व्हॅलिडेट व्हेरीफाईड सक्सेसफुली आलेले ओके करायचे. झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करून घ्यायचे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण फॉर्म दाखवला जाईल. संपूर्ण फॉर्म तुम्हाला चेक करून घ्यायचे. तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे सर्व बरोबर आहे का हे सर्व चेक करून घ्या. हे पहा संपूर्ण जे काही माहिती भरलेली सर्व काही तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. हे पहा सर्व माहिती आलेली. हे सर्व पाहिल्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचे आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करायचे. तुम्हाला क्लिक केल्यानंतर वरती ऑप्शन येणार आहे ओके किंवा कॅन्सल. काही करेक्शन असेल तर कॅन्सल करा, नसेल तर ओके करून घ्या. आर यू शुअर कंटिन्यू ओके. ओके झाल्यानंतर तुम्हाला लेफ्ट हँड थंब पाहिजे अँड हँड रिटर्न डिक्लेरेशन लागणार आहे. आता हे दोन्ही कुठे मिळणार आहे तुम्हाला. आता थंबचा ठीक आहे, तुम्हाला थंब तुमचा स्कॅन करून अपलोड करायचे. फोटो काढून अपलोड करू नका, स्कॅन करूनच अपलोड करा. किंवा कॅमेऱ्याची क्लिअरिटी जर चांगली असेल तर फोटो सुद्धा चालेल. आता याच्यामध्ये थंब इम्प्रेशन आणि जे लेटर तुम्हाला ऍड करायचे हँड रिटन डिक्लेरेशन. आता डिक्लेरेशनची जी साईज आहे ही 50 ते 100 KB लागणार आहे आणि 20 ते 50 KB थंबची लागणार आहे. हे दोन्ही चेक करून घ्या, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते ऍड करायचे. मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण डिक्लेरेशन आणि थंब हे दोन्ही अपलोड केलेले. अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे दाखवलं जाईल. आता डिक्लेरेशन कोणतं असणार आहे, डिक्लेरेशन साठी फॉर्मॅट आहे. अशा प्रकारे तुम्हाला डिक्लेरेशन तयार करायचं. वरती तुमचं नाव टाकायचं, जन्मतारीख टाकायची आणि खाली तुमची सही करायची. अशाच प्रकारे तुम्हाला रेडी करायचे, सर्व लिहून घ्यायचंय आणि हे हाताने लिहायचंय. कॉम्प्युटर टायपिंग चालणार नाही, तुम्हाला हाताने लिहायचंय सगळं. झाल्यानंतर ते तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचे, ओके करायचे. ओके केल्यानंतर तुमचं जे पेमेंट आहे, जे अमाऊंट आली असेल ते पेमेंट करायचे. पेमेंट झाल्यानंतर फॉर्म तुमचं सबमिट होणार आहे आणि फॉर्मची प्रिंट येणार आहे. हे संपूर्ण प्रोसेस अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा, शक्यतो लवकरात लवकर भरून घ्यायचं आहे. आता मित्रांनो प्रिंट काढण्यासाठी ऍप्लिकेशन प्रिंटचा इथं वरती एक ऑप्शन आहे आणि पेमेंटचा पण आहे. ऍप्लिकेशनची प्रिंट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरणार तर पेमेंट झाल्यानंतर फॉर्म कशा प्रकारे असणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे दाखवलं जाणार आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. त्याच्यामुळे सरकारी नोकरी जाहिरातीचे जे काही व्हिडिओ येतात ते सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर आपला व्हॉट्सअपचा टेलिग्राम चॅनल आहे, तो सुद्धा जॉईन करून घ्या. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.